असेपर्यंत नाम तुमचे न मिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ साहेब, उपकार कधी न फिटणार. राजमाता जिजाऊ साहेब यांना कोटी कोटी प्रणाम. वाकणार नाही नि झुकणार नाही, वाकणार नाही नि झुकणार नाही. अन्याय विरुद्ध पलटून वार करणार. सन्मानाने जगणार तर सन्मानानेच मारणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. इथं आयाबायांची पूजा केली जाते. जा जाऊन तुझ्या मालकाला सांग, ही पुण्याची जहागिरी आहे. अंगणातले तुळस आणि गोट्यातली गाय आणि घरातली माय ह्यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याची गय करी जाणार नाही. जा याला घेऊन याची गर्दन काप. अब मैं बुलाने जा रही हूँ सुर की महारानी गान कोकिला लता मंगेशकर जी को. मेरे लिए संगीत एक सिर्फ कला नहीं, एक पूजा है. गाने मेरे दिल के एहसास है जो दुनिया के हर कोने तक पहुँचते हैं. मैंने अपने जीवन में 25,000 से ज़्यादा गाने गाए और भारत रत्न से सम्मान पाए. मैंने अपने जीवन में 25,000 से ज़्यादा गाने गाए और भारत रत्न जैसे सम्मान पाए. लेकिन ये सब मेरे देशभक्ति और संगीत के लिए मेरी तपस्या का परिणाम है. मेरी आवाज़ ही मेरी पहचान है. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना, जय हिंद की सेना. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रकुटी तानी थी. बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी. उम्मीद हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी. दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए के दिल में है. वक्त आने पर बता देंगे तुझे, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. मैं झांसी की रानी लक्ष्मीबाई ये प्रतिज्ञा करती हूँ कि जब तक मेरे शरीर में रक्त है, सीने में धड़कन है और श्वास में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान और नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक. जय हिंद, जय भारत. आता आपल्या समोर येतात आहे भारताचे प्रथम महिला शिक्षिका म्हणजे आदरणीय सावित्रीबाई फुले. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव घडेल का. ओळखलात काय, म्यास सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतीचा सूर्य आहे. त्यावेळी बायांना उंबरावलाची पद्धत नव्हती. बायांच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली चूल. स्त्री पुरुष उच्च नीच असं लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात. असंच एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ते काय शाळेत गेले होते.
आणि तेव्हा त्यांना फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना? एज्युकेट वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. आणि झालं की ते माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झाला, सुरू झाला माझा अभ्यास. बेक बे बेदुनीच्या व्यतिरिक्त सहा, काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, बघता बघता काव्य सुधारत लागले. अशातच शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली. तुम्हाला सांगते, शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, जर वाघासारखं जगलात तर नाम होईल. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं, कोणाचे धर्म बुडते? हो, शाळेत जाताना माझ्यावर शेण फेकले, मी सहन केले. दगड फेकले तरीही मी सहन केले. शिव्या दिल्या तरीही मी सहन केले. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि अचानक एक धतिंगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, ए टिपणे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी की हे शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावे की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांचा पत्नी होतो. असाच हात घेतला, सनकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं, आज आलास थोबाड फुटले, जर पुन्हा आलास ना तर तुझ्या